महाराष्ट्रातील तमाम महिलांना ताईंना माझा सकाळी गुड मॉर्निंग नमस्कार आणि सर्वांना आम्ही आज काही गोष्टी महत्वाची आणलेलो आहे। तुम्हाला ह्या अपडेटचं माहिती पाहिजे आणि काही गुड न्यूज पण आहेत आणि काही इन्फॉर्मेशन काही अपडेट सुद्धा आहेत, ते म्हणजे लाडक्या बहिणीविषयी। आता आपण बघा एकदम स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या माहिती हे बघू आपण आणि तुमचे काही अपडेट्स आहेत आपण ते सुद्धा एक स्टेप बाय स्टेप पाहूया। आता सगळ्यांना पहिले मी सांगू इच्छितो की जो लाडक्या बहिणीचा 1500 रुपयाचा मार्च मधला हप्ता आहे त्याला आपण लाडकी बहीण हप्ता 9 असं म्हणतो किंवा 9वा हप्ता म्हणतो। त्यावेळेस तुम्हाला मी शेवटी माहिती सांगेनच आधीमध्ये, पण आता जे महत्वाच्या काही अपडेट आहेत ते बघूया आपण। ह्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्या महिलांचं पुरुषांचं म्हणजे सर्वांचंच लक्ष लागून होतं ताईंनो, की कारण ह्या अर्थसंकल्पामध्ये शासन आपल्याला काय देईल किंवा हा जो अर्थसंकल्प आहे तो आपल्याला काय देईल नेमकं याकडे सर्वांचं लक्ष होतं। शेतकरी असतील, नोकरदार असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा बेरोजगार तरुण असतील किंवा महिला असतील, विद्यार्थी असतील, ह्या सर्वांचं लक्ष ह्या गोष्टीकडे लागलं होतं। पण इथं झालं असं की शेतकऱ्यांना पण निराशाच आली आणि त्यानंतर महिलांना पण निराशा आली। शेतकऱ्यांचा मुद्दा होता कर्जमाफीचा, तो मुद्द्याविषयी कोणी काहीच नाही बोललो। आणि दुसरं महत्वाची गोष्ट लाडकी बहीण या योजनेविषयी सुद्धा यामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही। फक्त उल्लेख एवढा झाला की लाडकी बहिणीसाठी वर्ष 25-26 मध्ये 36,000 कोटी रुपयांची त्या ठिकाणी तरतूद ही शासनानं यामध्ये केलेली आहे। पण जो अतिरिक्त जो हप्ता आहे ताईंनो तो 2026 पर्यंत तुम्हाला मिळणार नाही, कारण अर्थसंकल्प हा वर्षाकरता असतो, मार्च ते मार्च, कारण आर्थिक वर्ष हे आपलं मार्चला संपत, एप्रिलला चालू होतं, एप्रिल ते मार्च, 1 एप्रिल ते 30 मार्च पर्यंत आपलं हे आर्थिक वर्ष असतं। मित्र झालाय मुद्दा असा, तुमची जी वाढीव रक्कम आहे तुम्हाला वाढीव रक्कम मिळणार नाही, ही फक्त एक बॅड न्यूज आहे। तुम्हाला 1500 रुपये तुम्हाला हे मिळत राहणार, त्यामध्ये काही शंका नाही, सर्वांच्या अकाउंटला हे न चुकता 1500 रुपये येणार। ही झाली अपडेट पहिली। आणि दुसरी अपडेट अशी आहे काय महिलांना 45 रुपये आलेत कालच्या हप्त्यामध्ये, काय महिलांना 3000 रुपये आलेत, काय महिलांना 500 आलेत आणि काही महिलांना 7500 पण आलेले आहेत। बघा, ज्या महिलांचे डॉक्युमेंटमुळे बँकच्या केवायसी मुळे कुणाचे हप्ते पेंडिंग होते ते मागचे हप्ते त्यांना रिकव्हर करून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्या काही महिलांना 3000, काही महिलांना 4500, काही महिलांना 7500 अशी रक्कम ह्या ताईंना आले। पण तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न पडला असेल बघा, तो प्रश्न असा आहे की 3000 गो साहजिक आहे, पण 500 रुपये कुठले आले? हे 500 रुपये म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसानचे हप्ते येतात अशा महिलांना महिन्याला फक्त 500 रुपये हे लाडक्या बहिणींचे येतात। आता राजीव गांधीची जी योजना आहे, सॉरी ज्या बाकी दुसऱ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये जेवढे तुम्हाला पैसे तिकडनं येतात, 700 म्हणा 1000 म्हणा, त्यामध्ये 1500 मायनस करून जी रक्कम उरते तुमच्या खात्याला येते। कोणा एवढं कळलं असेल म्हणजे कुणाच ज्या महिलांना 500 रुपये आले ते 500 रुपये त्या महिलांना पाठीमाग किसानचे आणि दोघांचे आले, त्यामुळे त्यांना 500 रुपये फक्त मिळणार आहेत। इजंट आता पुढली गोष्ट बघा, हे 2 झाले। आता तिसरी महत्वाची एक अपडेट आहे ताईंनो, बँक ऑफ महाराष्ट्रनं लाडकी बहीण योजनेचे विशेष असे रुपे कार्ड, रुपे एटीएम कार्ड लॉन्च केलेत। ते शिवरायांच्या प्रतिमेनं हे तुम्हाला त्यावरती शिवरायांची प्रतिमा आहे ते तुम्हाला एटीएम कार्ड सर्वांना मिळणार आहेत। कारण तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे, तुम्हाला बँकेत जाऊन लाईनला थांबायची गरज नसणार आहे आणि तुम्ही ते आपल्या बँक खात्याचं तुम्हाला कार्ड मिळालं, तुम्ही तुमचं फोन पे चालू करू शकता फोनमध्ये आणि तुम्ही कुठूनही पैसे काढू शकता, तुम्ही तुमचे पैसे कुठूनही खर्च करू शकता, तेही बँकमध्ये न जाता। ही एक महत्वाची अपडेट आहे आणि हे फक्त आता बँक ऑफ महाराष्ट्र करता चालू झालं ताईंनो, आणि ते बाकी इतर तर बँकाला अजून चालू झालं नाही। हे सर्वांना हे टप्प्याटप्प्याने हे याचं वाटप होईल, त्यामुळं तुम्हाला चिंता नसावी। आता जो शेवटची सर्वांची महत्वाची अशी अपडेट होती ते अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 9वा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता। आता फेब्रुवारीचा हप्ता हा वितरित झालाय मार्च मध्ये,
कारण बहिणींची पडताळणी ही पाठीमागं होती, त्यामुळं जो हप्ता तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये मिळाला नाही, पण तोच हप्ता तुम्हाला मार्च मध्ये मिळालाय. 7, 8, 9, 10 मार्च पर्यंत तुम्हाला या हप्त्याचं वाटप झालंय 3 दिवस कंटिन्यू. आता सर्रासपैकी महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत हा हप्ता पोहोचला असेल आपण समजू. आतापर्यंत तुम्हाला कोणाला हप्ता आला नसेल तर खाली तुम्ही कमेंट करा, नाव सांगा आणि तुमचा जिल्हा सांगा. ठीक आहे. आणि ज्या महिलांपर्यंत हप्ता मिळाला त्याने खाली कमेंट करून सांगा की आमचा जिल्हा, आम्हाला एवढे पैसे मिळाले. ठीक आहे. आता बघा, जो 9वा हप्ता आहे 1500 रुपये, तो हप्ता तुम्हाला आज दिनांक 11/12 तुम्हाला उद्या आणि आज तो हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे. ज्या महिला राहतील त्यांना दिनांक 13 मार्चला हे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. म्हणजे 7 पासून ते 12-13 पर्यंत तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळणार आहे. आणि आज सुद्धा सकाळी 9व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे असे मला मेसेज आलेले आहेत महिलांच्या व्हॉट्सअपला. आता ज्या महिलांना 9वा हप्ता मार्चचा मिळालाय त्या महिलांनी खाली कमेंट करून सांगा की आमचा हा जिल्हा आहे, आम्ही ह्या जिल्ह्यातील रहिवासी आहोत, आम्हाला 8वा हप्ता मिळालाय आणि 9वा हप्ता मिळालाय का, होय किंवा नाही, खाली कमेंट करायला तुम्ही विसरू नका. ही आजची बघा महत्वाची अशा 4 ते 5 अशा आपण होत्या बघा. लाडकी बहीणचा जो ATMचा मुद्दा आहे त्याविषयी आपण पाठीमागे व्हिडिओ केलेला आहे की ATM तुम्हाला कसं मिळणार आहे, काय ते योजना काय, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ एक वेळेस जाऊन पाहू शकता. बाकी महत्वाचे अपडेट तुम्हाला कळले असतील अशी मी ग्राह्य धरतो. त्यामुळे सर्वांना विनंती, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही खाली लाईक करायचं तुम्ही विसरून जाता, त्यामुळे सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि महत्वाची गोष्ट कमेंट करा बरं का, तुम्हाला किती हप्ते मिळाले त्याची. ठीक आहे. नमस्कार, खुश रहा, आनंदी रहा.